बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल। अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आजवर जवळपास गेल्या 2.5 वर्षांपासून आपण रोज हा डायलॉग ऐकतोय, कुण्या ना कुण्या तरी या भामट्या नेत्यांच्या तोंडून आपण हा रोज डायलॉग ऐकतोय की शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली, शिवसेना काँग्रेसमय झाली, शिवसेनेने काँग्रेसची हात मिळवणी केली, शिवसेना सोनिया सेना झाली। अशा प्रकारचे अनेक डायलॉग आपण कमळीच्या असतील, शिंदे टोळीच्या असतील, अनेक भामट्या नेत्यांच्या तोंडून ऐकले। कशा प्रकारे हा प्रोपोगेंडा म्हणा, अजेंडा म्हणा, कसा हा तुमच्या माझ्या माथ्यावर ठोसून ठोसून भरला गेला। बघा ना, हॅमरिंग यालाच म्हणतात। हॅमरिंग म्हणजे हातोड्याचे घाव असे घालत राहायचे, जेणेकरून कुठे ना कुठेतरी तुम्हाला वाटू लागेल, होय हे सत्य तर नाही। म्हणजे विचार करा, आज मी तुम्हाला आज जी काही उदाहरणं सांगणार आहे शिवसैनिकांनो, आज एका लाईव्ह डिबेटचे मी काही तुम्हाला प्रसंग दाखवणार आहे। एनडीटीव्ही मराठीने मला वाटतं काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांचा एक इंटरव्ह्यू घेतला। या इंटरव्ह्यू मध्ये देवेंद्र फडणवीसांना त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा दाखला आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जवळपास 7 ते 8 ठिकाणी देणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघावा। आता सगळ्यात पहिलं, शिवसेना काँग्रेस सोबत गेली, मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। अगदी आजचाच हा व्हिडिओ बावन्नकुळे यांचे प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे यांनी कालच्या त्यांच्या पुण्यातल्या आपल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं, काँग्रेस पक्ष रिकामा करा। 20 जून 2022 शिवसेना फुटली। 2 जुलै 2023 राष्ट्रवादी फुटली। आता नंबर काँग्रेसचा। मंडळी, ही शक्यता व्यक्त करण्याचं कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान। बावनकुळे म्हणतात, काँग्रेसचे लोक फोडा, काँग्रेसला रिकामी करा। आता काँग्रेस खाली करू, तुम्ही तुमची चिंता नको करा, तुमच्याकडे बसवा ना आम्ही, तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करा, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका। पुणे जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्राण फुंकता फुंकता बावनकुळेंनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याचे आदेश आपल्याच कार्यकर्त्यांना दिले। मंचावर होते काँग्रेसमधून भाजपवासी झालेले संग्राम थोपटे। पार्टीला मला तर नाहीये, त्यांना आपण सांभाळू, तुम्ही तुमची काळजी करू नका। मात्र एवढे विचार करा, प्रत्येक कार्यकर्त्यांनी इथे विचार करा की जसं राहुल कुल बसले, राहुल कुलने बरोबर ते संग्राम थोपटे वगैरे बरोबर जमवून आणलं, जे सांगितलं ते सांगतोय। संग्रामचा फायदा लागणार पार्टीला, तिथं आपल्याकडे उद्या नेतृत्व लागणार आहे। आपण काही पूर्ण नाही आहे, आपण जरी 51.78% मतं घेतले, पूर्ण होतं आपण काही ठिकाणी अजून पूर्ण आहोत। आता पक्षातून फोडून त्यांनाच निवडून आणण्याचा भाजपचा हा प्लॅन नवा नाहीये। या देशामध्ये कुठलंही त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्यांचं काही विजन नाही। विजनलेस पार्टी काँग्रेस पार्टी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आहे। आणि जो काँग्रेस पार्टी किंवा कोणत्याही पार्टीकडनं आमच्याकडे कुणी येत असेल, शेवटी पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच आहे। संग्राम थोपटे स्टेजवर बसलेला आहे, संग्राम थोपटेला आणणारा राहुल कुल हा स्टेजवर बसलेला आहे। म्हणजे ही बाहेरची माणसं, ही काँग्रेसमधून आलेली माणसं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेली माणसं, ह्या माणसांना घेऊन भाजपा आपला गाडा हाकतोय। विचार करा, ह्या माणसांना घेऊन आता भाजपा पुढे जाणार आहे, यांच्या खांद्यावर, यांच्या बळावर भाजपा पुढे जाणार आहे। हा भाजपा आम्हाला शिकवतो की म्हणजे बघा ना, ह्या भाजपाने तुम्हाला सांगावं कशी शिवसेना काँग्रेसच्या जवळ गेली। आता ही काँग्रेसमधून आलेली माणसं यांच्या उरावर येऊन बसली, म्हणजे काँग्रेस मुक्त भाजप करता करता काँग्रेस युक्त भाजपा झाला।
हे यांना कळलं देखील नाही. आज ही अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला जर नावांची यादी सांगावी लागली तर तिथे तोंड दुखेल. एवढी मोठी यादी तुम्हाला काही नावं सांगतो. बघा, पहिलं नाव, सगळ्यात चांगलं नाव घ्यायचं झालं म्हणजे ह्या वाईट गोष्टीची सुरुवात चांगल्या नावाने घेतो. आता किती चांगलं नाव तुम्हीच लक्षात घ्या. नारायण राणे, नितेश राणे, गणेश नाईक, प्रशांत बंब, राहुल नार्वेकर, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, अशोक चव्हाण, अमर राजूरकर, राणा जगजित सिंह पाटील, मंदा म्हात्रे, समरजित घाटगे, काशीराम पावरा, आशिष देशमुख, भास्करराव खदगावर, वैभव पिचड, धनंजय महाडिक, राजेंद्र गावित, राहुल कुल, अमल महाडिक, प्रशांत ठाकूर, रत्नाकर गुट्टे, संजय काका पाटील, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल, कृपाशंकर सिंह, निरंजन डावखरे, गोपीचंद पडळकर, विजयकुमार गावित, रविशेठ पाटील, किसन कथोरे, अभिजित पाटील, भास्करराव खदगावकर. ही कोण आहेत ही माणसं? ही काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये किंवा काँग्रेस पक्षामध्ये धुलीभांडी करायला होती का? की काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये लादी पुसण्यासाठी होती? कशासाठी होती ही माणसं तिथे? ही माणसं म्हणजे काँग्रेस की काँग्रेसच्या कार्यालयातले पंखे, त्यातल्या खुर्च्या, ती टेबल, ही म्हणजे काँग्रेस? शेवटी माणसं म्हणजे पक्ष, माणसं म्हणजे विचार, आणि ती माणसं तुमच्याकडे आली तर ते चालणार. म्हणजे तिथे तुम्ही सोनिया गांधींच्या जवळ गेले किंवा काँग्रेसच्या जवळ गेले, तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर बसले, काँग्रेसची पिलावळ तुम्ही स्वतःकडे घेतली, तुम्ही वांझोटे होते का? तुम्ही वांझोटे होते का? तुम्हाला तुमची आपत्ती जन्माला घालता आली नाही म्हणून तुम्ही काँग्रेसची पिलावळ जवळ घेतली असं म्हणायचं का मग आम्ही शिवसैनिकांनी? आज शिवसेनेवर जे आरोप होतात ते कशासाठी? म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली तर ते चालणार नाही. तुम्ही देशद्रोही, तुम्ही हिंदुत्व विरोधी, आणि आज तुम्ही ही सारी पिलावळ जवळ घेतली, याचा अर्थ तो काय? बरं, हे एवढंच मी बोलणार नाही, याच्या पुढे मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे. बघा, आज तुम्हाला एनडीटीव्हीचं त्या शो मधले मी 7 ते 8 छोटे व्हिडिओ दाखवेल, त्याच्यावर मी माझं विश्लेषण तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यात पत्रकार, मला वाटतं त्या महिला पत्रकारांचं मला थोडंसं नाव आठवत नाही, पण देवेंद्र फडणवीस त्यांना काय म्हणतायत, आम्ही महाराष्ट्रात कुठलाही पॉलिटिकल स्पेस शिल्लक ठेवणार नाही. पॉलिटिकल स्पेस याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? म्हणजे आम्ही महाराष्ट्रात अशी जागाच शिल्लक ठेवणार नाही ज्याच्यात विरोधी पक्ष टिकेल. याला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात भस्म्या. हा आहे भस्म्या. विरोधी पक्ष टिकलाच नाही पाहिजे, विरोधी पक्षात कायम फोडाफोड्या, कायम माणसं तोडायची आणि आपल्याकडे घ्यायची, याला म्हणतात भस्म्या. बरं, ह्या प्रश्नावर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. ह्या प्रश्नावर त्या महिला पत्रकाराने ज्या प्रकारे हसलं, म्हणजे ते हसणं किती त्या परिस्थितीचं गांभीर्य दाखवतो लक्षात घ्या. खरं तर ह्या प्रश्नावर यांना घेरायला हवं होतं. ज्या प्रकारे महिला पत्रकार हसल्या, मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. एकदा हा व्हिडिओ पहा. कोणाही करता पॉलिटिकल स्पेस शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. कोणाही करता पॉलिटिकल स्पेस शिल्लक राहणार नाही म्हणजे आम्ही तिघं मिळून सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे 4थ्या 5व्या करता कोणाकरता काही स्पेस राहणार नाही. म्हणजे गेल्या काही दिवसातले पक्षप्रवेश अचानक माझ्या नजरेसमोर आले, त्याच्यामुळे विचारलं. आता जर अशा प्रकारची पत्रकारिता होत राहिली तर आपलं कल्याण आहे पुढे. मला माहित नाही या सगळ्यावर कशा प्रकारे व्यक्त व्हावं, पण हे फार चुकीचं, हे हसणं फार वाईट. पत्रकारांनी किती जबाबदारीने वागलं पाहिजे, कशा प्रकारे आपण देशाच्या ह्या लोकशाहीचा एक स्तंभ आहोत, मजबूत स्तंभ आहोत, हे दाखवून दिलं पाहिजे. एवढीच एक माफक अपेक्षा. पुढे हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, ह्या इतर पक्षातून आमच्याकडे जो ओघ लागलेला आहे, जी नावं मगाशी मी वाचली ती त्यातले काही नमुने, इतर पक्षातून आमच्याकडे जो काही ओघ लागलेला आहे त्या नेत्यांना, म्हणजे जे काही आमच्याकडे येत आहेत त्यांना आपल्या नेत्यांमध्ये नेतृत्व दिसत नाही, त्यांना फ्युचर दिसत नाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अनसर्टॅनिटी तयार होते आणि तयार झालेली आहे. ज्यांना 20 वर्षाचं पुढचं होरायझन, आता ह्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते होरायझन हा शब्द वापरलाय मला माहित नाही, पण 20 वर्ष पुढचं त्यांना ती विजन दिसत असेल, ती नेते आमच्याकडे येतात. त्यांना माहितीये आमच्याकडे हे सारं काही आहे. त्यांना हे माहितीये की ही माणसं मशिनींसोबत खेळण्यामध्ये माहीर आहेत. भविष्य यांच्याकडे आहे.
कारण ह्या माणसांनी आपलं 20 वर्षांचं पुढचं टार्गेट फिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळे भविष्य आपल्याला आपलं भविष्य कळालं तुम्हाला? आपल्याला आपलं भविष्य जर कुठे दिसत असेल तर हीच जागा आहे. आपलं होरायझन इथेच, आपल्या अपेक्षा इथेच, आपलं टार्गेट इथेच, आपलं फ्युचर इथेच, आपली अनसर्टॅनिटीला सर्टॅनिटी मध्ये कसं बदलायचं तर इथेच. काय म्हणाले हे पुढे की हे लोक त्याच्यामुळे आमच्याकडे येत आहेत. मग मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मग हे मागच्या 2.5 वर्षात कसं काय बरं देशाच्या इतिहासाच्या या जवळपास 60, 70, 75 वर्षाच्या कालामध्ये आजवर देशाने हे असे घाणेरडे प्रसंग पाहिले नाहीत. ते महाराष्ट्रात 2 प्रसंग उद्भवले, हे या 2.5 वर्षामध्ये कसे काय? जर केंद्रामध्ये हा भाजपा नसता तर हे तुम्हाला हे तुमची अनसर्टॅनिटी, फ्युचर, काय 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 नावं दिली, अपेक्षा, नेतृत्व न दिसणं, हे राहिलं असतं का? जरा हा व्हिडिओ पहा. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. तर आमचे जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे विशेषतः उबाठा असेल, शरद पवार साहेबांची राखा असेल किंवा तिसरी काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षाकडनं काही अपेक्षा फारशा त्यांच्या नेत्यांना दिसत नाही आहेत किंवा कुठे फ्युचर हे दिसत नाही आहे. आज आपण पाहतोय की एक लिडरशिप क्रायसिस या पक्षांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि एक अनसर्टनिटी ही नेत्यांच्या मनामध्ये तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता एक नवीन डेस्टिनेशन आपण तयार केलं पाहिजे. ज्याला एक 20 वर्षाचं होरायझन आहे, 20 वर्ष ज्याला काम करायचं आहे, त्याला लक्षात येतं की मेनस्ट्रीमिंग केल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. त्यामुळे मुख्य प्रवाहात येण्याकरता आता लोक आमच्या तिन्ही पक्षांमध्ये येत आहेत. आता मी तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे, या व्हिडिओमध्ये एक गंमत आहे. आता ह्या महिला पत्रकाराने पुन्हा देवेंद्र फडणवीसांना असं विचारलं की तुमच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास झाला, महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागलं आणि 2 उदाहरणं दिली. आता ह्यांना माहित होतं की नव्हतं मला माहित नाही की चुकून हे निघालं, बरं जे काही असेल ते. पण थोडी ज्यावेळेस आपण अशा इंटरव्ह्यूजला बसतो त्यावेळेस जे प्रोजेक्ट्स आपण त्यांच्या पुढे बोलणार असतो त्याची थोडी माहिती घ्यायला हवी होती. काय म्हणाले ह्या महिला पत्रकार, कोस्टल रोड, अटल सेतू हे अशा प्रकारचे प्रोजेक्ट तुमच्या काळात बनले गेले. कोस्टल रोड, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेच्या खर्चातनं बनलेला प्रोजेक्ट आहे. याचा राज्य शासनाशी काडी मात्र संबंध नाही. याचं उद्घाटन कोरोनाच्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. या संपूर्ण प्रोजेक्टची पाहणी वारंवार, या संपूर्ण प्रोजेक्टचा लेखाजोखा हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे घेत होते. वेळेच्या अगोदर पूर्ण झालेला हा एकमेव प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी कुणाकडनंही रुपया उसना घेतला गेला नाही आणि या संपूर्ण प्रोजेक्टवर कुठलाही टोल नाका लागणार नव्हता, जो की या राज्य शासनाने लावला. तुमच्या आमच्यावर जवळपास 250-300चा टोल लावलेला आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती कोण घेणार? फक्त उद्घाटनाच्या वेळेस ज्यावेळेस हे सरकार पडलं, उद्घाटनाच्या वेळेस तो प्रोजेक्ट बनून रेडी होता. त्याचं फक्त तुम्ही लाल फिती रिबीन कापायचं काम केलं. अगदी तीच गत झाली ह्या अटल सेतूची. शिवडी न्हावा शेवा हा सागरी सेतू जो बांधला गेला, हा सुद्धा शिवसेनेच्या त्या 2.5 वर्षांच्या काळातच हा सेतू बनून पूर्ण झाला. हा सुद्धा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट. लक्षात घ्या, या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या माथ्यावर मारल्या जात नाहीत. या सगळ्या प्रोजेक्टचं काम हे शिवसेनेच्या सरकारच्या काळात अविरत चालू होतं. कोविडच्याही काळामध्ये याचं कार्य कुठेही थांबलं नाही. एक नवा पैसा या प्रोजेक्टला कमी पडू दिला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, यांचे मेट्रोचे जे स्वतःचे प्रोजेक्ट म्हणून हे दाखवतात किंवा ह्यांचा समृद्धी महामार्ग तो सुद्धा शिवसेनेच्या काळात झाला, ज्याचं 1 रुपयाचं कार्य कधी थांबू दिलं नाही. भले हा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल, पण त्याचंही जे उद्घाटन केलं गेलं, जसं शिवसेनेचं सरकार पडलं तसं उद्घाटन झालं. म्हणजे तुमचं सरकार आल्या आल्या 2 दिवसात हा रस्ता बनला होता का? तर नाही. शिवसेनेच्या काळात या रस्त्याचं कार्य अविरत चालू होतं. आता विचार करा, आपल्या म्हणजे दुसऱ्याची आपत्ती ही आपली आपत्ती कशी कोणी दाखवू शकतं? याला नीतिमत्ता म्हणत नाही. मान्य करा हे प्रोजेक्ट कुणाचे आहेत आणि सांगा हे प्रोजेक्ट कुणाचे आहेत. भले त्या पत्रकाराला माहित नसेल, पण तुमच्या मनाला विचारा, जे कोणी या प्रोजेक्टचं श्रेय स्वतःकडे घेत आहे.
आज मुंबईच्या मेट्रोची अवस्था बघा. जवळपास 11 वर्ष झाली. 2016 पासून ते आज जवळपास 2025 पर्यंत, मला वाटतं 2015 ते 25 जवळपास 11 वर्ष पूर्ण होत आली. मेट्रो प्रोजेक्टचं काम मुंगीच्या गतीने पुढे चाललेलं आहे. मुंगीच्या गतीने म्हणजे प्रोजेक्ट बनेपर्यंत त्या प्रोजेक्टची ती क्वालिटी काय म्हणाल तुम्ही, जे काही असेल त्याचं वय, आज तुम्ही प्रोजेक्ट बनल्यानंतर 15 वर्ष जुने झालेले ते पिलर उभे आहेत तिथे. 15 वर्ष जुने, ज्या पिलरचा वापरच झाला नाही पण ते बनून 15 वर्ष झालेली आहेत. हे असे प्रोजेक्ट तुम्ही लोकांच्या माथी मारणार आहात, किंवा तो प्रोजेक्ट बनेपर्यंत त्या प्रोजेक्टचं महत्वच संपलेलं असेल. हे असे प्रोजेक्ट तुम्ही लोकांच्या माथी मारणार आहात. काय म्हणावं या सगळ्या गोष्टीला, तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. सर, पुढचा प्रश्न माझा त्या शहराबद्दल आहे ज्या शहरामध्ये बसून आता आपण पाहतोय. कुठलाही राजकीय नेता महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून येऊ, मुंबईची भरभराट हो, मुंबईचा विकास हो, यासाठी त्यांचं काही ना काहीतरी योगदान कायम राहिलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक प्रकल्प तुम्ही हाती घेतलेत. आत्ता जर त्याची अगदी नजीकची उदाहरणं झाली तर कोस्टल वे आहे, त्याच्यानंतर अटल सेतू आहे. हे चांगले प्रकल्प मुंबईला मिळालेत, त्यामुळे मुंबईचा वेग वाढलेला आहे. याशिवाय मेट्रोचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. या जोडीला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आणखीनही वेगळ्या पद्धतीनं वाढतंय. धारावीसारखा एक महत्त्वाचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपल्याकडे येतोय, जो आशियामधलाच नाही तर जगभरातला मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून पाहिला जातोय. हे सगळं मुंबईमध्ये होत असताना तुमच्या कार्यकाळात येत्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हाला मुंबई कशी बदलताना दिसते? व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे पत्रकाराने जे प्रोजेक्ट शिवसेनेचे होते तेही देवेंद्र फडणवीसांना त्यांचे प्रोजेक्ट म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि देवेंद्र फडणवीसांनी कुठेही असं म्हटलं नाही की माझ्या आधीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब असतानाचे हे प्रोजेक्ट आहेत. असो, आम्हाला कळतं माणसाची काय पत असते आणि कुठली माणसं हे अशा प्रकारचं श्रेय देण्याचं काम करू शकतात. ते तुमच्याकडे त्याची ती गुणवत्ता, क्वालिटी अजिबात नाही. पुढचा अतिशय महत्वाचा जो व्हिडिओ मी तुम्हाला त्याच इंटरव्ह्यू मधला दाखवणार आहे तो आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न त्या महिला पत्रकाराने विचारला, त्यावेळेस त्या महिला पत्रकाराचं पुन्हा एकदा ते हसणं मला पुन्हा माझ्या मनाला टोचून गेलं. पत्रकार किती सिरियस आहेत बघा. ते हसून ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस खरंच वाटतं ही पत्रकारिता आहे का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर तुम्ही कशा प्रकारे बोललं गेलं पाहिजे, कशा प्रकारे सरकारला धारेवर धरलं पाहिजे आणि तुम्ही कशा प्रकारे प्रश्न विचारताय, जरा पहा हा व्हिडिओ. सर्वसामान्य माणसांच्या मनातला प्रश्न हा आहे की मग त्या लाडकी बहीणचे 2100 आम्हाला सरकार देत नाहीये. शेतकरी म्हणतायत कर्जमाफी काही आम्हाला सरकार देत नाहीये. सरकार म्हणते आमच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीये. काय आश्वासन आहे लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं? पहिल्यांदा तर मी स्पष्ट करतो, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायलो. नाहीतर तुम्ही म्हणाल की अर्थव्यवस्थेचा प्रश्न विचारल्याबरोबर मुख्यमंत्र्याला पाणी प्यावं लागलं. असं बिलकुल नाही. आज सगळे बसलो त्यावेळेस अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, मी यांना असं म्हटलं की आपण एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आपली जी काही गुंतवणुकीची क्षमता आहे याच्यावर जर आपण परिणाम होऊ दिला तर भविष्यामध्ये हे जे काही आपले महसुली खर्च वाढलेले आहेत त्या खर्चांचा परिणाम आपल्या बजेटवर होईल. आणि म्हणून आपण दरवर्षी ठरवूया की यावर्षी आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता मिनिमम किती गुंतवणूक झालीच पाहिजे आणि मग तेवढ्या गुंतवणुकीकरता निधी कुठनं उपलब्ध करायचा, त्याला काय सोर्सेस वापरायचे, त्याला काय नवीन पद्धती वापरायच्या, अशा प्रकारचं आपण. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं हे विधान मी ऐकलं की कशा प्रकारे आपण सोर्सेस वापरले पाहिजेत म्हणजे निधी जमा करण्यासाठी, कुठून हा निधी याची तजवीज केली पाहिजे, हे सगळं ऐकत होतो त्यावेळेस मला हसू येत होतं. कारण कालचाच मला संजय शिरसाटांचा तो चेहरा आठवत होता. ज्यावेळेस संजय शिरसाट काकुळीला येऊन म्हणत होते की माझ्या खात्याचा निधी काढून घेतला, 400-500 कोटी इकडून तिकडे वजा झाले, मला विचारलं नाही, मला सांगितलं नाही, मी नाराज आहे वगैरे वगैरे. तुम्ही नसेल पाहिलं तर हा देखील एकदा व्हिडिओ पहा. जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतो.
आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो, कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे. याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेन. आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते, आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा आणायचं. खातच नसलं तर ते चालतं. दादा, काल संजय शिरसाटने जो राग व्यक्त केला की त्यांच्या खातं बंद करून टाका, त्यांच्या खात्याला कट लागला, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील. संजय शिरसाट, तुम्हाला याच्या पुढेही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत. ये तो सिर्फ झाकी है. अजून मला वाटतं 5-6 महिने झालेले नाहीयेत तुमच्या सरकारला. ये तो सिर्फ झाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. बरं, याच्या पुढे मी तुम्हाला आणखी एक छोटासा व्हिडिओ दाखवेल. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कर्जमाफीचं लॉजिक, कारण त्यांनी स्वतःच आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी जसं आमचं सरकार येईल तसं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. बरं, ज्यावेळेस या घोषणा केल्या गेल्या त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांनी आपलं लॉजिक सांगितलं नव्हतं की लॉजिक काय असणार, कर्जमाफीला आपलं लॉजिक काय असणार. देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे म्हणाले होते आमचं सरकार आलं तर कर्जमाफी भेटणार. जरा ऐका ना हा व्हिडिओ. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 कोरा. 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आता ज्यावेळेस स्वतःचं सरकार आलं, हे फडणवीस महाशय कशा प्रकारे लोकांना फसवतायत बघा. काय म्हणतायत की ज्यावेळेस देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, मान्सून व्यवस्थित होतो त्यावेळेस कर्जमाफी देऊन उपयोग नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मी तुमच्या या गोष्टीशी सहमत आहे, टेक्निकली म्हणाल सहमत आहे. मग ज्यावेळेस आपण अशा खमंग लोकप्रियतेच्या घोषणा करतो त्याही वेळेस हे लॉजिक डोक्यामध्ये असू द्यावं. कारण आता मान्सून व्यवस्थित आहे असं म्हटलं, राज्यामध्ये, देशाचं सोडून द्या, राज्यामध्ये कुठेही दुष्काळाची परिस्थिती नाही असं समजलं, मान्य केलं समजा, तर मग अशा परिस्थितीमध्ये ती कर्जमाफी देता येणार नाही. मग आपण ज्यावेळेस घोषणा करतात त्याही वेळेस ही अट खाली स्टार मार्क करून टाकायची. अट लागू, शती अटी लागू. काय म्हणायचं की देशामध्ये, राज्यामध्ये मान्सूनची परिस्थिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. 2100 रुपयांचं ज्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं, ज्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होईल त्यावेळेस आम्ही 2100 देऊ आणि नाहीच झाली 5 वर्षात तर आम्ही ते देणार पण नाही, अशा प्रकारची अट खाली टाकायची. म्हणजे आपण आपलं बोलायचं आणि निघून जायचं. हा तुमचा डायलॉग आहे ना तिघांचा मिळून. आता विचार करा, कर्जमाफीचं लॉजिक म्हणजे जर राज्याची व्यवस्थित परिस्थिती असेल तर बँकांचा फायदा होतो, इथे शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. त्यामुळे आता तशी परिस्थिती आम्हाला दिसत नाही, भविष्यात पाहू. हे अशा प्रकारचं लॉजिक जर तुम्हाला कळत असेल, बरं मान्सून व्यवस्थित असेल आणि कर्जमाफी समजा दिली तर ह्याच्यात बँकांचा फायदा कसा होतो, जरा मला एकदा तुमच्यापैकी कुणीतरी ज्यांना हे सारं कळत असेल त्यांनी जरा विस्कटून सांगायचा प्रयत्न करायचा. एकदा हा व्हिडिओ पहा. शेतकरी आपला हा लहान शेतकरी आहे, तो ऑलवेज म्हणजे नेहमीच जवळपास आपला 60-70% शेतकरी जो आहे हा एक प्रकारच्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असतो. आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण गेल्या जर 5 वर्षाचा हिशोब लावला तर जवळपास 18-19 हजार कोटी रुपये आपण दिले. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्यांना मदत करतच असतो. पण
कर्जमाफी कधी दिली पाहिजे याचाही जर आपण थोडा विचार केला तर जेव्हा तुम्ही चांगल्या मान्सूनच्या इयरमध्ये म्हणजे चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये कर्जमाफी देता त्यावेळी त्याचा फायदा हा फक्त बँकांना होतो, त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. आपण जर सायकलिकली बघितलं म्हणजे महाराष्ट्रात कधी दुष्काळ येऊच नाही, पण सायकलिकली बघितलं तर दर 5 वर्षात 1 वर्ष आपलं दुष्काळी असतं. आणि मग आज जर आपण आपले सगळे फायनान्शियल स्ट्रेस असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, बँकांना त्याचा फायदा होईल. आणि उद्या दुर्दैवाने एखादं वर्ष या 4-5 वर्षातलं हे जर दुष्काळी आलं तर त्यावेळी मात्र कर्जमाफी देण्याची कॅपॅसिटी ही आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून केवळ घोषणा केली आहे म्हणून आपल्याला मला माहिती आहे तुमच्यापैकी कुणालाच या लॉजिकचा अर्थ कळणारच नाही, कारण हे काय लॉजिक लावलंय हे देवेंद्र फडणवीसांशिवाय कुणालाच माहिती नाही. असो असो काही हरकत नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांनाच कशा प्रकारे बेआबरू केलं जरा पहा. काय म्हणतात, आम्ही जे विचार करतो ते तुम्हाला कधी कळणारच नाहीत. काय म्हणाले, पत्रकारांनी जे जे आजवर अंदाज रचलेले आहेत ते कधी खरे ठरलेले नाहीत. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हा जो काही काथ्याकूट झाला, सरकारांमध्ये बदल झाले, सरकारं पाडली गेली, ही सगळी बेकायदेशीर सरकार आणली गेली, पत्रकार जे काही विचार करतात ते कधीच खरं होत नाही. याचा पत्रकारांना खरं तर हा पत्रकारांच्या तोंडावर एक चांगली शालजोडीतली मारली होती, पण त्याच्यावर सुद्धा पत्रकारांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यावर सुद्धा पत्रकारांनी हसणं पसंत केलं. मला याचंही नवल वाटलं. हाही व्हिडिओ पहा. असं झालंय 2019 पासून तुम्ही आमच्यासाठी परिस्थिती इतकी बिकट केली की रीडिंग बिटवीन द लाईन शिवाय पर्याय नाहीच आहे आमच्याकडे. बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, जे तुम्ही रीड करता ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घेऊन ठेवा 2019 पासून. म्हणजे याचा अर्थ आमच्यापर्यंत ते रीडिंग पोहोचणार नाही. आणि आता आजच्या व्हिडिओचा मी शेवटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जो अतिशय महत्वाचा आहे आणि ज्याच्याविषयी मी तुम्हा सर्वांशी अगदी 1 मिनिट चर्चा करणार आहे. राजकारणात मी प्रामाणिक आहे, मी नीतिमूल्य जपतो. राजकारणात जिवंत राहण्यासाठी मला काही वेळा ती बाजूला ठेवावी लागतात. म्हणजे आमच्या शिवसैनिकांच्या भाषेत जर विचार करायला गेलं तर आम्ही काही वेळा ती फाट्यावर मारतो, नीतिमूल्य फाट्यावर मारतो. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ आठवत असेल ना, अजित पवारांशी युती, नाही, नो, नेव्हर. आठवत असेल हा व्हिडिओ चांगला. मी आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, असं असेल तर मी लग्न एक वेळ अविवाहित राहणं पसंत करेल. जरा पहा ना आणि नंतर यांच्या नीतिमूल्यांवर आपण बोलूया. संघर्ष केलेला नाही, एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. विचार करा, हे असले देवेंद्र फडणवीस आजच्याही या इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणतात, राजकारणात मी प्रामाणिक आहे, नीतिमूल्य जपतो वगैरे. पण त्यांनी शेवटी एक वाक्य सत्य सांगितलं आणि त्या सत्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मानाचा जय महाराष्ट्र. आणि ते सत्य असं होतं, राजकारणात जिवंत राहण्यासाठी मला काही वेळा ती बाजूला ठेवावी लागतात. आता राजकारणात जिवंत राहणं म्हणजे काय, हे जो महाराष्ट्रात जो राजकीय सुपीक चिखल घडून टाकलाय तो आहे राजकारणात जिवंत राहणं. आता याच्यावर सुद्धा लोक टाळ्या वाजवत होते. म्हणजे पत्रकार असतील किंवा ह्यांचे चाहते असतील, कोण मला माहित नाही, पण त्यावर सुद्धा टाळ्या वाजवाव्यात. माझ्या जीवनात मी ठरवलंय, मी असं कधीच म्हणत नाही की जगामध्ये सगळ्या गोष्टी मी प्रामाणिकतेने करतो. कारण राजकारणात जगायचं असेल तर जशास तसं उत्तर द्यावं लागतं, ते उत्तर मी देतो. पण जिथे मला संधी आहे त्या ठिकाणी मी प्रामाणिक आहे, त्या ठिकाणी मी अनकॉम्प्रोमाइजिंग आहे, त्या ठिकाणी माझी नीती मूल्य ही मी कधीच सोडत नाही, त्याच्यानुसारच मी जगतो. पण मी माझ्या नीतिमूल्यांनी कधी जगू शकेल, जर राजकारणात जिवंत राहिलो तर जगू शकेल. राजकारणात जर माझ्यासारखी लोक मेली तर नीतिमूल्य सांगणार कोण आहे. त्यामुळे मला जिवंतही राहणं गरजेचं आहे आणि नीतिमूल्यांनी जगणंही गरजेचं आहे. पत्रकारांनी तरी कमीत कमी विचारावं, राजकारणात जिवंत राहणं म्हणजे तटकरेंना क्लीन चिट देणं, अजित पवारांना क्लीन चिट देणं, भुजबळांना क्लीन चिट देणं, मुश्रीफांना क्लीन चिट देणं, अशोक चव्हाणाला क्लीन चिट देणं, भावना गवळीलाच क्लीन चिट देणं, प्रताप सरनाईकाला क्लीन चिट देणं, संजय राठोडला क्लीन चिट देणं. आता माझ्याकडची ही यादी फार मोठी आहे, मला दम लागला शिवसैनिकांना.
हे आहे का राजकारणात जिवंत राहणं? त्यामुळे शिवसैनिकांनो, मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा, ज्यांना आम्ही पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतो. ठाकरे म्हणजे शिवसेना. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, जिकडे मातोश्री तिकडे शिवसेना. आज अभिमान या गोष्टीसाठी वाटतो कारण जे मनात धरलं त्याप्रमाणे आम्ही चाललो. आम्ही आमची तत्वनिष्ठा अशी परिस्थितीप्रमाणे बदलत नाही बसलो. हे राजकारणात जिवंत राहणे याला नाही म्हणत. अरे वेळ प्रसंगी आम्ही या भाजपाशी तडजोडी करून आपला पक्ष वाचवू शकलो असतो, पण अशा प्रकारचा पक्ष वाचवणं हे आमच्या तत्वांमध्ये बसत नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला ते मंजूर नाही. शिवसेनेला हे कधीही मंजूर नाही. आम्ही लढणं पसंत करू, पण आम्ही या अशा प्रकारची मिंधेगिरी कधीही सहन करणार नाही. असो, या सगळ्यावर आपण वेळोवेळी बोलूच. शिवसेना या सगळ्यातून बाहेर पडेल, शिवसेना या सगळ्याशी मुकाबला करून बाहेर पडेल, पण मिंधेगिरी करून कधीही बाहेर पडणार नाही किंवा ह्या सगळ्याला टाळून कुठेतरी एक सोपा रस्ता काढण्याचा प्रयत्न करणार नाही. माफ करा शिवसैनिकांनो, जर काही तुम्हाला जास्त वाटलं असेल तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.